सो गाईज लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण पूर्ण फॅमिली फिरायला जात आहोत. सो फायनली आपण आलेलो आहे कोकण बाजारात. यार इतकी भयंकर गर्दी होती तरी मी धक्के मारत मारत आम्ही सगळे आतमध्ये घुसलो. खूप साऱ्या छान छान अशा गोष्टी होत्या, जुन्या आठवणी ताज्या होत होत्या. मिकी माऊससुद्धा होता ज्याच्यामध्ये मी खूप खेळले लहानपणी. बट आपला मेन फोकस हा होता आकाश पाळण्यावरती. आय होप तुम्ही पण बसला असाल. सो फायनली आपण तिकीट घेतलेलं आहे, पण खूप मोठी लाईन होती. त्या लाईनमध्ये आम्ही उभे राहिलेलो आणि माझा फोकस होता नेक्स्ट डेस्टिनेशनवरती की नेक्स्ट राईड कशामध्ये घ्यायची आहे. सो फायनली आम्ही त्या पाळण्यामध्ये बसलेलो आहे, दादा आणि मी. नंतर लक्षात आलं की चला ठीक आहे, आपण सुद्धा झाडांच्या लेवलनी आलेलो आहे. खूप वेळ टाईमपास होत नव्हता म्हणून हळूच बघितले तर तिथे झाडांच्या मधून डान्स चालू होते. सो डान्स बघितले. त्याच्यानंतर आपला जो फायनली राईड स्टार्ट झालेले आहे. लिटरली पूर्ण हवा टाईट झालेली, खूप फास्ट फिरत होता तो पाळणा. बट ते झाल्याच्या नंतर नेक्स्ट तिकीट घेतलेले आहे आपल्या नेक्स्ट राईडसाठी, ज्याच्यामध्ये फक्त गोल गोल फिरून चक्कर आणायची होती, बाकी काहीच नव्हतं. सो फायनली दादा आणि मी बसलो. बाकीचे सगळे लोक लाईक असे बघत होते की आम्ही खूप VIP आहे. फायनली आपले जे आहे ज्याच्यामध्ये आम्ही बसलेलो आहे, नाव नाही माहिती, ते स्टार्ट झालेलं आणि त्याच्यामध्ये फक्त इतकं गोल 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 फिरलो आम्ही की नंतर उतरताना पूर्ण असं चक्करसारखं जाणवत होतं. देन त्याच्यानंतर खूप सारे असे गेम्स होते. सगळ्यांचा फोकस पैशांवरती होता, बट मला वाटत होतं की ॲटलिस्ट बिस्किटचा पुडा तरी भेटावा. सो आपला फोकस बिस्किटवरतीच होता, बट ते पण नाही भेटलं. इट्स ओके. देन त्याच्यानंतर पिझ्झा घेतला. बट त्याच्यामध्ये पण 10 मिनटं याच्यामध्येच गेले की हा बनवला कसा गेला आहे म्हणून. त्याच्यानंतर सगळ्यात फेवरेट आपली पाणीपुरी. देन त्याच्यानंतर फायनली आम्ही घरी चाललेलो आहे.